70 पार केलेल्या बसाप्पाने म्हटले, किट्टण्णा, तू काही काळजी करू नको. मी वहिनींना नीट पाहीन. रोज रात्री फोन करून तुला खुशाली कळवीत जाईन. तू निर्घोर राहा. हो बसाप्पा, तुझ्या जीवावरच मी आईला सोडून तिथे जाऊन काम करतो आहे. अजून फक्त 3 महिने हे काम चालेल. मग चांगली महिनाभराची रजा घेऊन येतो. तोवर राऊची 12वीची परीक्षा संपेल अन राणीची 10वीही संपेल. मग आम्ही सगळेच येऊ. काल कृष्णा आल्यापासून हे बोलणे 17व्यांदा तरी रिपीट झालेले असेल. कृष्णाचा पाय निघत नव्हता, पण जाणेही भाग होते. आजारी आईला अशी बिछाण्यावर टाकून 2 नोकरांवर सोडून जायचे त्याच्या अगदी जीवावर आले होते. पण रजा तरी किती घेणार? आपले काम चोख वेळच्या वेळी करणाऱ्या कृष्णाला आपली जबाबदारी कळत होती. आपला नाईलाजही कळत होता. त्याला वाटले, अमेरिकेत असतो तर सरळ नोकरी सोडून परत यायचा विचार तरी करू शकत होतो. तिथे आपले काम इतके डिमांडमध्ये आहे की परत नोकरी कधीही मिळू शकते. भारतात तसे होत नाही. आता बंगलोरला इतक्या मोठ्या राष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये इतकी महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर असताना आईला अशी मृत्यूशय्येवर टाकून जाणे त्याला आतमध्ये खात होते. बसाप्पा आणि त्याची बायको माली तिला नीट बघत होते. पण हे तिचे शेवटचे दिवस आहेत. ती यातून वाचणे शक्य नाही हे डॉक्टरांनी जवळजवळ स्पष्ट केले असताना तिला एकटे त्यांच्यावर सोडणे त्याला अजिबात पटत नव्हते. गेले 3 महिने तो दर शनिवारी रात्री रेल्वेत बसून पहाटे घरी धारवाडला येत होता अन रविवारी रात्री त्याच कित्तूर एक्सप्रेसने परतीचा प्रवास करून घरी जेमतेम पोचून 9ला ऑफिस गाठत होता. 6 दिवस खचून काम करताना प्रत्येक रिकाम्या क्षणी आई डोळ्यासमोर उभी राहत होती आणि इथे आईचा हात धरून बसल्यावर उद्या करायच्या कामाचा ढीग मनात उलटा पालटा होत राही. तरी त्याच्या हाताखालच्या टीममधल्या सर्वांना त्याची झालेली गोची नीट कळत होती, पण कुणीच काही करू शकत नव्हते. दूरवर गाडीचा प्रकाशाचा ठिपका वळताना दिसला तसे कृष्णा उठला. पुढच्या शनिवारी येतो, वाट पहा. हो हो, मी स्टेशनवर स्कूटर घेऊन न्यायला येतो. नको, मी रिक्षा करून येईन आणि बहुधा 1 दिवस आधीच येईन. नक्की झाले की तुला कळवेन. हा किट्टण्णा, मी रोज रात्री वहिनीबद्दल फोन करेनच. डोळ्यात दिवसातून 6 वेळा दर 3 तासांनी औषधाचे थेंब घालायला विसरू नकोस. एवढा जीवाचा आटापिटा करू नकोस किट्टण्णा. वहिनीला सुखाने साहेबांकडे जाऊ दे. आता ती कशाने थांबेल असे मला वाटत नाही. गाडी सावकाश होत स्टेशनात शिरली. कृष्णा पटकन पुढे वाकला अन बसाप्पाच्या गुडघ्याला हात लावत म्हणाला, येतो. त्याने वाकलेल्या कृष्णाचे खांदे हाताने पकडून वर उचलत त्याला जवळ घेतले अन पाठीवरून हात फिरवला. त्याच्याही घशात आवंढा अडकल्यासारखे भरून आले. बसाप्पा त्यांच्या वडिलांपासूनचा जुना नोकर. मुले मोठी झाली, नोकऱ्या करू लागली, तरी इमानाने अजून घरीच राहून काम करणारा, अगदी घरच्यासारखा. त्याच्या जीवावर तर आईला एकटे ठेवता येते. गाडीत चढून कृष्णाने आपली खिडकीकडची सीट पकडली, बॅग ठेवली अन तो दारात आला. बसाप्पाने आपला हात हलवला अन झुनवट सदरा डोळ्यापाशी नेला. त्याचे खपाटीला गेलेले पोट टचकन कृष्णाच्या डोळ्यात घुसले अन नकळत त्याचेही डोळे ओलावले. गाडी सुटली तरी मागे मागे जाणाऱ्या आपल्या गावातील ओळखीच्या खुणा टिपत कृष्णा दारापाशी उभा राहिला. काळोखात नीट तपशील दिसत नव्हते. सारस्वत कॉलनीची टेकडी दिव्यांच्या उंचवट्याच्या रूपात दिसली तसे त्याने तिकडे बघून हात हलवला. आई तिथल्या एका भल्या मोठे अंगण असलेल्या टुमदार घरात तिच्या हक्काच्या वास्तूत एका उंच पलंगावर आडवी होऊन एक एक पाऊल मरणाच्या दिशेने चालते आहे हे त्याला त्याच्या मिटल्या डोळ्यांसमोर दिसले. हे गाव जसे काळोखाने वेढत आपल्यापासून दूर जाते, तशी आपली आईही शेवटच्या अज्ञाताच्या प्रवासाकडे तसूने जाते आहे. आपल्या सीटवर येऊन त्याने उशी मानेमागे घेऊन मान टेकली. गाडीने वेगाची लय पकडली
तसे त्याचे मनही विचारांच्या रुळावरून पुढे मागे धावू लागले. वडील गेले तेव्हा त्यांच्यासोबत आई होती, त्यामुळे त्याला तितकेसे अपराधी वाटले नव्हते. तो त्यावेळी अमेरिकेत रोबोटिक्समध्ये PhD करून एका जपानी संशोधन संस्थेत विकसन इंजिनियर म्हणून काम करत होता. वडील गंभीर आजारी झाले तेव्हा तो रजा घेऊन 3 आठवडे आला आणि आठवड्यात ते गेले. शेवटची सर्व कर्मकांडे आईच्या इच्छेप्रमाणे त्याने पार पाडली. अगदी मीरेला तिने, ब्राह्मणांना तू वाकून वाढ आणि नंतर फरशीवर फडका फिरव असे सांगितले, ते सुद्धा तिने मुकाट्याने पार पाडले होते. त्यावेळी मुलांना बहिणीकडे ठेवून तो धावू शकला होता. मग एकटी आई धारवाडला कशी राहणार म्हणून तो घेऊन गेला. पण ती अमेरिकेत फारशी रमली नाही. एकुलती एक बहीण तिथे 200 मैलावर अन आई इथे एवढ्या मोठ्या घरात बसा पान मादीच्या सोबतीने. अशी काही वर्षे गेली. बंगलोरला इस्रोमध्ये रोबोटिक इंजिनियर तातडीने पाहिजे अशी जाहिरात त्याने पाहिली आणि त्याने सरळ मीराला न विचारता अर्ज केला. त्याची नेटवर कसून मुलाखत घेतली गेली आणि त्याला निवडले गेले तेव्हाच त्याने मीराला सारे सांगितले होते. बंगलोरला आता सगळ्या अमेरिकेसारख्या सोयी आहेत. तिथून तुझे आई वडील म्हैसूरला जवळ आहेत आणि धारवाडही अगदी 6 तासाच्या वाटेवर आहे. सध्या ही 5 वर्षांची नोकरी घेऊ, मग पुढे वाटली तर कंटिन्यू करू. मुले कंटाळली वा मलाच तिथे मनासारखे काम करता आले नाही तर आपण कधीही परतू शकतो. आपल्याकडे ग्रीन कार्ड आहेच. परत आलो तर सिटिझनशिप घेऊ, पण ही संधी सोडू नये असे मला वाटते. तुझ्याही कंपनीत तिथे तुला बदली मिळते का बघ, नाहीतर नवी नोकरीही मिळणे कठीण जाणार नाही. आई वडिलांच्या शेवटच्या दिवसात संधी मिळाली तर सोबत राहावे असे मला वाटते. मीरेलाही हे पटले आणि तिने होकार दिला. मुलांनी आधी थोडी कुरकुर केली, मग त्यांनाही दर सुटीत जवळ धारवाड वा म्हैसूरला आजी आजोबांकडे जाणे आवडू लागले. इस्रोचा मंगळयानाचा प्रकल्प सुरू झाला आणि त्यातील रोबोटिक्सची संबंधित कामाची जबाबदारी कृष्णावर आली. आपल्या देशाच्या महत्त्वाच्या प्रकल्पात काम करायला मिळते आहे याचा आनंदही सोबत अस्तरासारखा होता. असे सारे मनासारखे जुळून यायला आणि आईला डोळ्यांसमोर काळी निळी वर्तुळे दिसायला एकच गाठ पडली. कृष्णाने लगेचच तिला बंगलोरला नेऊन साऱ्या तपासण्या केल्या आणि निदान झाले एक दुर्मिळ प्रकारचा ब्रेन कॅन्सर. थोडा वेळ आईने तिथे राहून केमोथेरपी घेतली आणि नंतर मला आता ट्रीटमेंट नको, धारवाडच्या घरात जाऊ दे असा धोशा लावला. कृष्णाने तिची इच्छा प्रमाण मानली, कारण डॉक्टरांनीही सांगितले की आता ट्रीटमेंटचा फारसा उपयोग होणार नाही. आयुर्वेदिक औषधांनी काहींना आराम पडतो ते तुम्ही देऊन पहा. त्या 3-4 महिने जगतील किंवा 2 वर्षही काढतील, पण आता त्यांना त्यांच्या मनासारखे राहू द्या. पहिले 2 महिने रजा घेऊन अमेरिकेहून बहीण आली. आई धारवाडच्या घरात गेली आणि मनानेच अर्धी बरी झाली. तिथून 15-20 मैलावरच्या एका खेड्यातील वैद्याच्या औषधाने तिला बराच आराम पडला, पण हळूहळू प्रकृती खालावत होती. गेले 10-12 दिवस तिची दृष्टी अगदी कमी कमी होत जवळजवळ बंद झाली होती. समोरची व्यक्ती ओळखायला येऊ नये इतकी ती अंधुक झाली होती. या खेपेला तर तिला कृष्णाही त्याचा आवाज ऐकेपर्यंत ओळखता आला नव्हता. आज निरोप घेताना आईने त्याचा हात घट्ट पकडला होता आणि तोंडाने जा म्हणत असली तरी तिने हात सोडायला नकार दिला होता. तिचा स्पर्श त्याला सांगत होता, मला सोडून जाऊ नकोस. त्याला एरवी नोकरी सोडून तिच्या शेवटच्या दिवसात राहावे अशी उर्मी मनात आली होती. मग आठवले, मंगळयान आता थोड्याच दिवसात टेक ऑफ घेईल. पंतप्रधानापासून सारे जण या प्रकल्पाकडे भारताची एक अनमोल कामगिरी असे बघत होते. त्यात रोबोटच्या सहाय्याने बरीच ऑपरेशन्स होती आणि ती जमिनीवरील इस्रोच्या प्रयोगशाळेतून नियंत्रित करायची जबाबदारी कृष्णावर होती. अशा वेळी नोकरी सोडणे शक्य नव्हते आणि रजा घेणे तर त्याच्या मनालाही पटत नव्हते. आईला बंगलोरला आणणे
हा उपाय तिला नको होता. तिला तिच्या जन्मभर राहिलेल्या वास्तूत, जिथे तिच्या पतीने शेवटचा श्वास घेतला, त्याच वास्तूत आपलाही शेवटचा श्वास घेतला जावा असे वाटत होते. चारी बाजूनी आपली कोंडी झाली असे त्याला वाटत होते. रेल्वेच्या धडधडाटात त्याला एकदम कल्पना सुचली. आपण अंतराळात यानाबाहेर येऊन फोटो काढण्यासाठी रोबो तयार करू शकलो. मंगळयानातील अनेक कंट्रोल लीलया सांभाळणारा रोबो आपण बंगलोरात बसून नियंत्रित करू शकतो, तर आईच्या सेवेसाठी तिच्या मुलाचा आवाज असलेला, तिच्या मुलाचा स्पर्श असलेला रोबो बनवला तर? बंगलोरला पोचेपर्यंत त्याच्या अर्धवट झोपेत असलेल्या डोळ्यांसमोर आईच्या बाजूला बसून तिची सेवा करणाऱ्या रोबोचा आराखडा तयार झाला. स्टेशनवर उतरला तेव्हा त्याने प्रथम आपल्या टीममधील एक दोघांना फोन केले. रोज संध्याकाळी 1 तास वेगळा काढायची विनंती केली. दिवसा मंगळयानातील रोबोवर राबायचे आणि संध्याकाळी प्रयोगशाळेत आणि रात्री आपल्या घरी प्रोजेक्ट K2 वर काम करायचे. आई त्याला लहानपणी लाडाने कृष्णाऐवजी K2च म्हणायची आणि त्यामुळे बाकी सारेही किट्टण्णा म्हणू लागले होते. त्याने डिझाईन केलेला रोबोही K टाईप गटातील होता. कृष्णाने त्याच्या व्हॉइस रेकॉर्डमध्ये आपला आवाज लोड केला. त्याच्या प्लॅस्टिकच्या हातावर मानवी कातडीचा भास होईल असे खास मोजे चढवले. त्यासाठी अनेक पॉलिमर्स टेस्ट करून पाहिले. शेवटी डोळे मिटून जेव्हा मीराने हा स्पर्श तुझ्या तळहातासारखा वाटतो अशी ग्वाही दिली, तेव्हा त्याने तो निवडला. तोंडातल्या छोट्या संगणकात आपल्या आवाजात वाक्य भरली. डोळ्याच्या जागी कॅमेरा बसवला आणि त्याचा स्क्रीन थेट आपल्या मोबाईलवर दिसेल अशी योजना केली. या K2च्या सर्व ऑपरेशनचा रिमोट इंटरनेट वापरून त्याला बंगलोरला बसून चालवता येणार होता. त्याच्या परत परत टेस्ट घेऊन ओके केले आणि शुक्रवारी आपल्या खास सहाय्यकाला घेऊन तो धारवाड स्टेशनला उतरला तेव्हा त्याच्या मनातली अपराधाची भावना बरीच उणावली होती. आईची दृष्टी आता पूर्णच गेली होती, पण बाकी प्रकृती म्हणावी तितकी वाईट नव्हती. त्याने K2ला नीट असेंबल केले. आईच्या बाजूला खुर्चीवर बसवलेल्या K2च्या टेस्ट घेताना त्याने श्वास जवळ जवळ रोखून धरला होता. K2ने आईच्या कपाळावर हात ठेवत म्हटले, आई, आता कसे वाटते? तू आलास की माझा अर्धा आजार पळून जातो K2. मग मी 2 वेळा येतो, म्हणजे आई तुझा आजार पूर्णच पळून जाईल. अरे, आवाजाला काय झाले? असा किंजरा काय येतोय बाळा? अगं, काल आल्या आल्या तू मालीला माझ्या आवडीची भजी करायला लावलीस. ती पोटभर खाल्ली. त्याने घसा जरा खवखवतो आहे. K2, गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या कर, मग ठीक होईल आवाज. आणि माझ्या आजाराचे म्हणशील तर आता तुझ्या बाबांकडे मला जाऊ दे. ते माझी वाट बघत असतील. बाजूला उभे असलेले बसाप्पा आणि माली यांना ओठावर बोट ठेवून कृष्णाने गप्प बसायला सांगितले. त्याचा प्रयोग यशस्वी झाला होता. आईला कृष्णा आणि K2तील फरक ओळखता आला नव्हता. परतण्यापूर्वी त्याने अनेक नवीन वाक्ये K2च्या व्हॉइस बॉक्समध्ये लोड केली. त्यात तिला आवडणारी त्याने म्हटलेली 1-2 भजने होती. आईने K2, गाणे म्हण रे अशी विनंती केल्यावर K2 कोणते हवे असे विचारणार होता आणि ती जे शब्द उच्चारील त्यावरून सिलेक्ट मोडला जाऊन तो भजन गाऊ शकत होता. त्यामध्ये आईने विचारलेल्या संभाव्य प्रश्नांची उत्तरे होती. बंगलोरहून आता त्याला आपल्या मोबाईलमध्ये घातलेल्या छोट्या कॉम्प्युटरच्या सहाय्याने सहज K2ला कंट्रोल करता आले असते. बसाप्पाला त्याने योग्य त्या सूचना दिल्या. K2ला पुन्हा एकदा नीट तपासले आणि मगच त्याने घर सोडले. आपल्या बुद्धीच्या सहाय्याने त्याने आपल्या आईला हवा असलेला आपला सहवास देऊ केला होता. एकदाचे मंगळयान आकाशात झेपावले, सारे रोबो नीट काम करू लागले की त्याला रजा घेऊन परत इथे येता आले असते. आईसोबत राहता आले असते. पण आता
आता मात्र हाच उपाय त्याला सुचला होता. दुसरे दिवशी सकाळी केटूने आईला बसते करत म्हटले, आई, दूध घेतेस ना? केट्टू, तू तू खरेच रजा घेऊन आता इथे राहणार आहेस? होय आई, मी माझी कामे माझ्या हाताखालच्या लोकांवर सोपवून मोठी रजा घेऊन आलो आहे. आता तू लवकरच बरी होशील. मग मी तुला बंगलोरला घेऊन जाईन. राणी आणि राऊची परीक्षाही तोवर संपेल. नको रे, मला आता कुठेही जायची इच्छा नाही. त्यापेक्षा तूच त्या दोघांना आणि मीरेला घेऊन इथे राहायला ये. बरं, तुझ्या इच्छेप्रमाणे करूया. आता दूध घेतेस ना? आईने रोजच्यापेक्षा 4 चमचे जास्त दूध घेतले. तिचा लाडका एकुलता एक मुलगा आता तिला रोज दूध पाजणार होता. तिच्या चेहऱ्यावर हसू पसरले. आपल्या मोबाईलच्या इटुकल्या स्क्रीनवर ते कृष्णाला स्पष्ट दिसले. आईला आपण फसवत आहोत ही भावना एकदम कमी झाली. त्याने तिथे बटन दाबले आणि इथे केटूच्या तोंडून आवाज आला, आई, तुझे पाय चेपू का? नको रे, तुझ्या हातांना कशाला त्रास? त्यात कसला त्रास? अन केटू पुढे वाकला. त्याचे हात बरोबर गोलाकार वळले अन आईच्या पोटऱ्यांवर हळू दाब देत फिरू लागले. त्या स्पर्शाने सुखावत आईने आपले निकामी झालेले डोळे मिटले. मग हे रोजचेच झाले. आईचे प्रश्न मोजकेच अन अगदी आधी वर्तवता यावेत असे असत, अन त्याची उत्तरे केट्टूला आधीच पडवून ठेवलेली असल्याने तिला आपण कृष्णाशी बोलतो आहे असेच वाटत होते. तो तिला दुखणारे डोके चेपून देई, पाय दाबून देई अन हे करताना तिने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देई. दारात उभा राहून बसाप्पा सर्व पाहत राही अन रात्री फोन करून सारे तपशील पुरवत राही. कामामुळे सलग 3 आठवडे कृष्णा जाऊ शकला नाही. 4थ्या आठवड्यात तो आला तेव्हा आईची प्रकृती अधिक बिघडली होती, पण तिचे बोलणे वाढले होते. आपल्या लहानपणाच्या, शाळेतल्या, लग्नाच्या वेळच्या, नंतर मुले जन्माला आली तेव्हाच्या, त्याच्या बालपणातील खोड्या असे सगळ्याबद्दल ती बोलत राही. बालपणातील मैत्रिणीच्या नावाने हाका मारत राही. जणू सारी जीवनेच्छा परत येऊन त्या आठवणी उगाळण्यात एकवटली होती. रेकॉर्ड झालेले बोलणे ऐकून कृष्णाच्या डोळ्यात पाणी आले आणि ओठावर हसूही फुटले. केट्टू तिचा हात पकडून ठराविक वेळानंतर, हो का? वा, हे तर मला ठाऊकच नव्हते, अशा ठराविक 5-6 लोड केलेल्या शब्दातून उत्तरे देई. आईला ते कळतच नसे. आपले बोलणे आपला लाडका मुलगा हातात हात धरून ऐकतो आहे एवढे समाधान त्या माऊलीला पुरेसे होते. ठरवलेल्या वेळी मंगळयानाने आकाशात झेप घेतली. प्रथम देशभरातून अन नंतर जगभरातून आपल्या संशोधक अन तंत्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव झाला. साऱ्या जगात आपल्या देशाची मान उंचावली. त्यावरचे रोबो नेमून दिलेले काम करू लागले. फोटो येऊ लागले. अवकाशात बाहेर जाऊन हवी असलेली माहिती गोळा होऊ लागली. सेकंदाच्या नियंत्रित वेळात हवी तशी कामे होऊ लागली. आता कृष्णा मोकळा झाला होता. घरी येऊन त्याने मीराला म्हटले, मी उद्या सकाळी गाडी घेऊन निघतो. दुपारपर्यंत पोचेन. तू 2 दिवसांनी राणीचा रिझल्ट, पुढच्या वर्षाची प्रवेशाची सारी कामे आटोपून ये. सकाळी सकाळी फोन वाजला. बसाप्पा रडत रडत म्हणाला, काल वहिनीबाई रात्री खूप वेळ केट्टूशी बोलत राहिल्या. मालीने 2 वेळा त्यांना झोपायची विनंती केली, पण त्यांनी ऐकले नाही. केटूचा हात हातात घेत बराच वेळ बोलत होत्या. पहाटे मामीला जाग आली तर केटू त्यांच्या बिछाण्यावर होता. त्याच्या दुमडलेल्या पायावर डोके ठेवून त्या स्वस्थ झोपल्या होत्या. झोपेतच त्यांचे प्राण गेले. कृष्णा बायको मुलांना घेऊन पोचेपर्यंत बसाप्पाने केटूला दुसऱ्या खोलीत नेले होते अन पलंगावर ठेवून वर चादर पसरली होती. घरात आजूबाजूचे सारे जमले होते. कृष्णाने सारे सोपस्कार आटपले. एक मन खात होते, पण आईला शेवटपर्यंत केटू कृष्णा नाही हे कळले नव्हते. ती समाधानाने गेली होती.
2 दिवसांनी दुपारी कृष्णाने केटूवरची चादर बाजूला केली. त्याच्या डोळ्यांसमोर त्याला जे दिसले त्यावर त्याचा विश्वासच बसला नाही. केटूचा एक पाय दुमडलेल्या अवस्थेत होता. त्यावर एक उशी ठेवली होती आणि त्यावर केटूच्या यांत्रिक हाताचा तळवा पसरलेला होता. कृष्णा बघत राहिला. त्याला आपण हे ऑपरेशन केटूला शिकवल्याचे, लोड केल्याचे स्मरत नव्हते. त्याने काहीच न कळून टेप रेकॉर्डर चालू केला. शेवटी आईचे शेवटचे बोलणे ऐकू आले. एक एक शब्द अगदी प्रयासाने उच्चारत ती बोलत होती. केटू, मला आता तू बाबांकडे जाऊ दे. माझ्यासाठी सारी कामे ठेवून धावत इथे आलास, सोबत राहिलास. देवाकडे मी जन्मोजन्मी तुझ्यासारखा मुलगाच मागेन. माझ्या बाळा, इथे असा माझ्याजवळ बस. हो आई, मला जरा तुझी मांडी दे. हो आई. कृष्णाला आठवत होते की आईच्या साऱ्या संभाव्य प्रश्नांना त्याने उत्तरे फीड केली होती. सगळ्या ॲक्शन आधी ठरवून केटूला शिकवल्या होत्या. पण तिच्या बिछाण्यावर चढून पाय दुमडून बसायचे, वर उशी ठेवून त्यावर आपला हात पसरायचा अन त्यावर तिची मान ठेवायची, म्हणजे तिला तो खास तळहाताचा बनवलेला स्पर्श होईल, हे ऑपरेशन अजिबात लोड केलेले नव्हते. खास मंगळयानासाठी बनवलेली फजी लॉजिकची चिप त्यात बसवलेली होती. त्यामध्ये आणीबाणी उद्भवली तर काही ऑपरेशन स्वतःहून निर्णय घेऊन ते राबवायची क्षमता रोबोमध्ये येते. पण ती सारी ऑपरेशन्स तांत्रिक असतात. शेकडो आज्ञावलीतून एखादी निवडून रोबो आपली निर्णय क्षमता वापरतो. हे मांडीवर डोके ठेवून चेपणे. आईच्या सहवासात काही आठवडे राहिल्याने रोजच्या प्रश्नोत्तरांच्या उजळणीमुळे तिचे सारे बोलणे ऐकून साठवून ठेवल्याने त्या चिपमध्ये काही बदल घडले होते अन म्हणून कदाचित असे झाले असावे. त्याला एकदम भावनेचे भरते आले. त्याने केटूच्या रबरी खांद्यावर मान टेकली. तिथे असलेली खांद्यावरची कळ दाबली गेली आणि केटूचा रबरी हात त्याच्या खांद्यावर विसावला. जणू आईची सेवा करून आता तो कृष्णाचे सांत्वन करत होता. कृष्णाच्या डोळ्यात एकदम पाणीच जमून आले. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली प्राध्यापिका माधुरी शानबाग यांची तू माझा सांगाती ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबा आणि ऑल या बटनावर क्लिक करा. यामुळे माझे आधीचे तसेच आत्ताचे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि हो, हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.